पूर्ण महाराष्ट्रात हलक्यात घेऊ नका. चांगदेव भाऊ जाधवला छत्रपती शिवरायांचा मावळा छावा पिक्चरनं तर संपूर्ण महाराष्ट्रात तर धुवा उडवला. औरंगजेबनं मंदिरं पाडले, हे पाडले ते पाडले. आणि ते एक सांसद काय म्हणतंय, औरंगजेबचं सांसद काय म्हणतं औरंगाबाद म्हणून, पण त्याचं संभाजीनगर नाव केलं महाराष्ट्रातल्या सरकारने, एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजित पवार. पण त्याला औरंगाबादनं मंदिरं बांधली, हे बांधले ते बांधले. अरे त्याच साड्या भडव्याने सगळ्यात आक्रोश राजा होता, आक्रोश राजा. त्याच भडव्यानं मंदिरं बांधली. त्या सांसदचं मी नाव पण घेत नाही, पण त्यानं म्हणला मंदिरं बांधली, हे बांधली, हिंदुत्वांची ही केली. अरे त्या साड्या भडव्यानं सगळे आपले हिंदुत्वांची मंदिरं पाडले, हे पाडले. आणि त्या औरंगाबादला गॉड मानते ते, हे मानते ते. त्याच्या कब्रस्थानवर जाऊन कोण कोण माथा टेकते ते, हे टेकते ते. औरंगजेब काय देव आहे का, हे आहे का ते आहे, त्याला हे म्हणते ते. महाराष्ट्रातल्या सरकारने एक देवेंद्र फडणवीस साहेबांनी बुलडोजर त्याच्यावरनं फिरवायला पाहिजे. त्याच्या कबरवरनं महाराष्ट्राच्या राज्याच्या छत्रपती शिवरायांबद्दल कोणी व्यक्तित्व गलत केलं तर महाराष्ट्रात आम्ही सण करणार. आणि छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं छावा होतं, छाव्यावरनी जर कोणी टिप्पणी केली आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातले शिवमावळं शांत बसणार नाही. छत्रपती शिवरायांचे मावळं आम्ही शांत बसणार, आंदोलन करेन. आणि त्या सांसदला पण कळायला पाहिजे, औरंगाबादच्या सांसदला समाजवादी पार्टीचं सांसद झालं, त्याला गिरफ्तार करायला पाहिजे, त्याला अटक करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल व्यक्तित्व महत्व चुकाचं केलं. महाराष्ट्रातलं छत्रपती शिवरायांच्या मावळ्याने पण जागायला पाहिजे, आंदोलन घ्यायला पाहिजे. भ्रष्टाचार होते, ते अत्याचार होते, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातला अत्याचार होते. आता तर जागा तुमच्यातलं तर रक्त अन्यायाला वाचा पोडा तुमच्यातलं काहीतरी निर्माण केल्याशिवाय काय तर होत नाही. आपल्याला स्वतःची मैदानामध्ये उतरल्याशिवाय तर काय होतं. चांगदेव जाधव संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी मावळ्यांसाठी लढतो, पण छत्रपती शिवरायांच्याबद्दल व्यक्तित्व महत्व आणि चुकीचं हे वाक्य केलं तर आम्ही महाराष्ट्रात शांत बसणार. शिवरायांचा तर आत्मान आम्ही सण करणार नाही, आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पण सण करणार नाही. सांसदनं हे चुकीचं केलं महाराष्ट्रात, त्याला अटक व्हायला पाहिजे. आणि छत्रपती शिवरायांचे आम्ही मावळं आणि संतोष देशमुखाचा इतका बेकार मॅटर चालला, इतका बेकार हे चालला, कॅमेरे बंद आहे ते. अजून त्यांना वाटत असलं आम्ही जेलमध्ये, आम्ही सुरक्षित आहे, पण तुम्हाला सुट्टी नाही. आत्ती जिथं माती केली तुमच्या कर्माचे फळं भोगायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या जनताने, महाराष्ट्रातल्या तरुणाने, महाराष्ट्रातल्या आया बहिणीनं, महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी, महाराष्ट्रातल्या काळांसाठी गरिबावर अत्याचार होतो, भ्रष्टाचार होतो. खुर्ची आपल्या गरम करते ते, ही करते ती. गपचिप सूर्य 10 आमदार त्याला भेटायला जातो, धनंजय मुंडेला भेटायला जातो, हे करायला जातो, समाजासंग गद्दारी करतो, अक्का माई ताई करत निवडून आणतो. आणि त्याचाच कार्यकर्ता आणि त्याच्याच कंद्याला लागणारा, त्याच्याच संघच फिरणारा, हेलिकॉप्टरच्या एंट्र्या, गाड्यांसंघ एंट्र्या एवढा. आणि एखाद्या पत्र्याच्या घरात एखाद्या माणसाला मारलं, बुजुर्गाला मारलं, त्याचा हात हे केला, बेदैमी केलं, त्याला जखमी केलं. एवढं गुंडगिरी जरी आमदार खासदार एवढे गुंडांना घेऊन चालवायला लागले, ते मंत्री गुंडांची घेऊन टोळी राजकारण करायला लागले. अरे लोकशाहीला काय आहे का नाही, काय हुकूमत आलं काय. संपूर्ण महाराष्ट्रात बीडमधनं जेवढी प्रकरणं यायला लागली, संपूर्ण महाराष्ट्रात बीडमधनं प्रकरणं यायला लागली. मग खोक्या बुटका खोक्या काय म्हणतो सूर्य 10 मुख्यमंत्री पण व्हायला पाहिजे. आणि अण्णा संघ मी साथ देतो म्हणतो खोक्या डबडा खोक्या. अरे ते खोक्याला आण खाया नाही, पण त्याची हेलिकॉप्टरने एंट्री होते.